नाव आहे गवत फुला रे गवत फुला। कवयित्री आहेत प्रसिद्ध मराठी कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेमध्ये माळ रानावर फुललेल्या गवत फुलाचं वर्णन केलेलं आहे। आपण माळ रानावर आहोत पण कधीच आपलं गवत फुलाकडे लक्ष जात नाही। आपण 24 तास या माळ रानावर राहतो, स्वागतासाठी गुलाब पुष्प आणतो, आणखी कुठले तरी दुसरे फुलं आणतो, झेंडूची फुलं आणतो, परंतु गवताच्या फुलाकडे गवतात राहणाऱ्या लोकांचं लक्ष जात नाही। मात्र एक स्त्री मनाचा हळुवारपणा व्यक्त करणारी कवयित्री इंदिरा संत यांनी या गवत फुलाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं वर्णन या कवितेमध्ये केलेलं आहे। आज आनंददायी शनिवार आहे, माझा घसा बसलेला आहे, तरी परंतु कविता वाचनाचा मोह आवरत नसल्यामुळं आणि दुसरा काही आर्टिकल आमच्याकडे उपलब्ध नसल्यानं मी स्वतः एक कविता या ठिकाणी वाचन करतोय। रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, मित्रासंगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना। विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा। गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळ निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती, तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी खुलली रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपून गेले रे। रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्रही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला। मलाही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे। रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्ट तुझला सांगाव्या, तुझी गोजिरी शिकून भाषा गोष्टी तुझला सांगाव्या, तुझे शिकावे खेळ आणखी जादू तुझला शिकवाव्या। आबाळाशी हट्ट करावा खाऊ खावा तुझ्या सवे, तुझे घालून रंगीत कपडे फुलपाखरा फसवावे। रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा। धन्यवाद। यानंतर